त्याला अदानिस्तान होऊ देणार नाही हे जे म्हणतो ते तेवढ्यासाठी. बरोबर आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की पुन्हा मिंध्यांना आपण येऊ देणार नाही असं आपण ठणकावून सांगितलेलं होतं. कोकणात थोडंसं वेगळं चित्र दिसलं. दोन्ही शिवसेना एकत्र दिसून आल्या. इकडे पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे. ही कारणं काय आहेत या मागची नेमकी? ती सत्ता लोलुपता असू शकेल, पण शेवटी गद्दार तो गद्दार आहे. आणि त्याला बघा अंबरनाथमध्ये त्याला यूज अँड थ्रो करून टाकला ना, फेकला ना त्याला. बरोबर आहे. त्यांनी मग पुन्हा पैसे विसे फेकून काहीतरी आघाडी जमवले म्हणतात. पण अंबरनाथमध्ये जिकडे शिवमंदिर आहे तिथे भाजपने याला वापरून फेकला आणि काँग्रेस बरोबर युती केली. मग ते अंगलट आल्यावरती काँग्रेसचे नगरसेवक घेतले आणि दुसरे पैशांनी खरेदी केले. बरं. अकोटमध्ये एमआयएम बरोबर भाजपने युती केली. तिकडे पालघरमध्ये साधू हत्याकांडातल्या आरोपीला भाजपने घेतला. लैंगिक अत्याचार प्रकरणातीलही जो नगरसेवक आहे, कुठला स्वीकृत नगरसेवक, अविकृत नगरसेवक, त्याला घेतला. नाशिकमध्ये जो आमच्यासोबत होता सलीम कुत्ताचा साथीदार म्हणून त्याची हे केली होती, त्याला त्यांनी घेतला. आता सलीम कुत्ता चालतो तुम्हाला. याचा अर्थ भाजपात काय झालंय, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. पण मग असं झालंय ना. म्हणजे आमच्यात होता तो कुत्ता होता, आता काय त्याचा वशिला लागला तो काशीला. पण मग निष्ठावंतांचं काय? कारण यावेळेला भाजपच्या तिकीट नाकारल्यावरचे व्हिडिओज तुम्ही सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले. निष्ठावंतांची हालत फार वाईट आहे. त्यांना हे सगळे माखलेले लोक त्यांची सगळी धुणी धुवून त्यांना डोक्यावर घेऊन फिरावं लागतं. हे असं निष्ठावंतांचं जगणं झालेलं आहे भाजपमध्ये. पण मग तिकीट देताना प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला एक हेतू असतो. विनेबिलिटी हा जरी क्रायटेरिया असला, यंदाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा क्रायटेरिया नेमका काय असं तुमचं ऑब्झर्वेशन सांगतं? त्यांचा क्रायटेरिया आपण नेहमी कधी कधी बघतो ना, आज रोख उद्या उधार. तसं ते आज पण उधार आणि उद्या पण उधार. सगळे उधारीवरती उसनवारीच चाललेली आहे. यांनी ना नेते तयार केले, ना चांगले कार्यकर्त्यांची कदर केली. आणि म्हणून मी जे म्हणतो ना की पूर्वीचा भाजप निदान बोलण्यापुरतं तरी म्हणायचं राष्ट्र प्रथम, आता म्हणतो भ्रष्टाचारी प्रथम, बलात्कारी प्रथम, गुंड प्रथम. निश्चित. मात्र आता निवडणूक आयोगाचा तुमचा गेल्या काही वर्षातला अनुभव नेमका कसा होता आणि मतदारांचा अनुभव कसा असेल? कारण मतदारही त्या विरोधात जाताना दिसतात, अनेक अपील करताना दिसतात, उत्तर कुठल्याच प्रश्नांची येत नाही. याचं कारण नाही, आता निवडणूक आयोग राहिलेलंच नाहीये. ते भाजपचं पार्टी कार्यालय झालेलं आहे. अच्छा. आणि आमची एक थोडीफार आशा राहिली ती आता सर्वोच्च न्यायालयाकडनं. तिला सुद्धा योगायोग कसा आहे बघा की 16-15 निवडणूक आणि आमच्या नाव आणि सिम्बॉलची वगैरे पार्टीची सुनावणी 21-22. आता पुढची तारीख कधी मिळते एवढंच बघायचं. बरोबर आहे. कारण आतापर्यंत 4 झाले. अब तक 56 तसे अब तक किती होतील न्यायमूर्ती की जे आम्हाला न्याय द्यायला पात्र, म्हणजे न्याय देणारे ठरतील, हेच आम्ही बघतोय. दुसरं काय करतोय? बरं, निवडणुकात जिंकण्यासाठी यंत्र महत्वाचं की तंत्र? माझ्या मते यंत्र आणि तंत्रापेक्षा आपलं कर्म महत्वाचं आहे. आपण काय केले त्या कामावरती मतं मागावीत, जी आम्ही मागतो. बरं, मुंबईकरांना प्रचंड प्रमाणात देण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही मुंबईमधली अस्वस्थता नेमकी कशा स्वरूपातली आहे? मराठी मतदार, उत्तर भारतीय मतदार अशी नाहीये, अजिबात नाही. कारण आज पण आम्ही या सगळ्या सेवा सुविधा सर्व भाषिकांना दिल्या. बरं, मी परत जे तुम्हाला दाखवतोय, कोरोना मॉडेल असेल, करून दाखवलं, त्याच्यानंतर करून दाखवलं आहे. ह्या सगळ्या म्हणजे मुंबईमध्ये 8 भाषांमध्ये आम्ही शाळा चालवतो महापालिकेच्या. आणि आज महापालिकेच्या शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा लागतात. त्याचा दर्जा आम्ही सुधारलेला आहे. सीबीएसई, आयसीएसई वगैरे जे काय, सीबीएसई वगैरे 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 सगळे जे अभ्यासक्रम आहेत हे आम्ही त्याच्यात आणलेत. बरं, मला एक विचारायचं आहे, मराठी जो माणूस आहे त्याचा